कोल्हापूरच्या कागल नगरपालिका निवडणुकीतील रंगत आणखी वाढली। शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांना अज्ञात स्थळी हलवलं। कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेऊ नये यासाठी शिंदेंच्या सेनेकडून खबरदारी। कागलमध्ये समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफांची युती। कोल्हापुरात कागलनंतर आता शिरोळमध्येही कट्टर विरोधक एकत्र। शिरोळ आणि जयसिंगपूर नगर परिषदेसाठी महाडिक आणि सतेज पाटील गट एकत्र, तर महादेवराव महाडिकांची ताराराणी आघाडी आणि सतेज पाटलांचा काँग्रेसचा पक्षही एकत्र। जळगावच्या जामनेरमध्ये महाजनांच्या पत्नी साधना महाजनांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड। नगराध्यक्षपदासाठीच्या विरोधी पक्षातल्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने साधना महाजन बिनविरोध निवडून आल्या। मुख्यमंत्री फडणवीसांचे मामेभाऊ अमरावतीत नगरसेवकपदी बिनविरोध। चिखलदरा नगर परिषद निवडणुकीत बिनविरोध, काँग्रेस उमेदवाराची निवडणुकीतून माघार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या फोनवरून शुभेच्छा। वाशिमच्या रिसोड पालिकेतच भाजप आणि शिंदेंची सेना एकत्र, तर 4 ठिकाणी महायुती फिसकटली। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने वेगळी चूल मांडत नगरसेवक पदाचे उमेदवार रिंगणात उतरवले। रत्नागिरी नगर परिषदेसाठी शिंदे सेना आणि भाजपचा संयुक्त प्रचार सुरू। शहरातील नाचणी येथील ग्रामदेवता नवलाई देवीला गारहाणं घालून या प्रचाराला सुरुवात। धाराशिवमध्ये मुरुम नगरपालिकेत काकाविरुद्ध पुतण्या लढत। माजी मंत्री बसवराज पाटलांचे बंधू आणि पुतणे आमने सामने। बसवराज पाटलांचे बंधू बापूराव पाटील भाजपकडून रिंगणात। बापूराव पाटलांच्या विरोधात पुतण्या प्रशांत पाटील अपक्ष म्हणून मैदानात। रायगडच्या महाड नगराध्यक्षपदासाठी ठाकरेंच्या सेनेकडून चेतन पोटफोडे रिंगणात। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुदेश कलमकर, तर शिंदेंच्या सेनेकडून सुनील कविस्कर नगराध्यक्षपदाच्या रिंगणात। भाजपला हिंगोलीत मोठा धक्का। हिंगोलीतील वॉर्ड क्रमांक 16 ब मधून भाजपच्या उमेदवाराची माघार। भास्कर बांगरांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी दाखल केली होती। भंडाऱ्यातील तुमसरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलांविरोधात घोषणाबाजी। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पटेलांविरुद्ध घोषणाबाजी। अभिषेक कोरमारेंना उमेदवारी दिल्यानं सागर गभणेंच्या समर्थनार्थही घोषणाबाजी। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर नगर परिषदेत महाविकास आघाडीकडून स्वतंत्र प्रचार। स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची स्वतंत्र प्रचाराची यंत्रणा। आम्ही एकत्र लढणार अशी म्हणणारी महाविकास आघाडीचा स्वतंत्र प्रचार। बुलढाण्याच्या चिखली नगर परिषदेत तिरंगी लढत। गेल्या 40 वर्षापासून राजकारणात सक्रिय असलेल्यांना उमेदवारी। 4 वेळा नगरसेवक असलेले पंडितराव देशमुख नगराध्यक्षपदासाठी मैदानात। मवियाकडून काशीनाथ बुंद्रे, तर राष्ट्रवादीकडून निलेश गावंडे मैदानात। लातूरच्या औसा नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला वगळून भाजप आणि शिवसेना एकत्र। दोघांनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिल्यानं राष्ट्रवादीच्या अभिमन्यू पवारांसमोर मोठं आव्हान। त्यामुळे लातूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नाराजीची चिन्ह। नागपुरात नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीचा प्रचार सुरू। भाजपच्या विद्या दुधे यांचा गृहभेटीवर भर। विद्या दुधे या बुटीबोरी नगरपरिषद नगराध्यक्षपदाच्या भाजप उमेदवार। बुटीबोरी नगरपरिषद निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची। उमेदवारी नाकारल्याने रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे नाराजी नाट्य। भाजप ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष प्राजक्ता रुमडे यांचा राजीनामा, तर रत्नागिरी भाजप शहर चिटणीस निलेश आखाडेंचा देखील राजीनामा। दोन्ही पदाधिकारी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात। अहिल्यानगरच्या राहतामध्ये ठाकरे सेनेतून निष्ठावान शिवसैनिकांची हकलपट्टी। पक्षाने हकलपट्टी केल्याने शिवसैनिकांच्या डोळ्यात पाणी। माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे आणि सागर लुटे यांची हकलपट्टी। शिवसेनेने पक्षप्रवेश थांबवले नाही तर फडणवीसांकडे तक्रार करणार। हिंगोलीतील पक्षप्रवेशांवर भाजप आमदार मुटकुळ यांची प्रतिक्रिया। पत्नीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्याला उमेदवारी। चिखली नगर परिषदेत विशाल काकडेला अजितदादांच्या एनसीपीकडून उमेदवारी। कोठडीत असलेल्या आरोपीकडून पोलीस संरक्षणात उमेदवारी दाखल। धुळे महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्या प्रकाशित। पालिकेच्या 19 प्रभागातील मतदार याद्या प्रकाशित। यादींवर हरकत घेण्यासाठी 27 नोव्हेंबरपर्यंत मुदत, तर 5 डिसेंबरला अंतिम यादी प्रकाशित केली जाणार असल्याची माहिती। आगामी निवडणुकीसाठी आता पिंपरी चिंचवडमधील मतदार यादी प्रसिद्ध। याद्यांमध्ये 92,000 दुबार मतदार। 20 ते 27 नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना हरकती नोंदवता येणार, तर 12 डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असल्याची माहिती। भाजपकडून एकाच जागेसाठी 2 जणांना एबी फॉर्म। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी नगर परिषद येथील घटना। सचिन जायदे आणि अजय पसारी यांना देण्यात आला होता एबी फॉर्म। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे हा वाद निवळला। सचिन जायदेंचा अर्ज ठरवला अवैध। अजय पसारी यांची उमेदवारी कायम। गोंदिया नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीची महिला बाजी। राष्ट्रवादीकडून माधुरी नासरे मैदानात, तर इतर पक्षांचे सर्व उमेदवार पुरुष असल्याने राष्ट्रवादीची महिला उमेदवार ठरली चर्चेचा विषय।
पुण्याच्या शिरूर नगराध्यक्ष पदासाठीचे सर्व अर्ज वैध ठरले, तर नगरसेवक पदाचे 5 अर्ज बाद छाननीनंतर माघारीकडे सर्वांचं लक्ष लागून महायुतीमधील बिघाडीमुळे निवडणूक चुरशीची होणार. धुळ्यातील 4ही नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुत यांनी घेतला आढावा. निवडणूक आयोग निवडणुकांसाठी सज्ज, संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष. सोलापूरच्या अक्कलकोट नगरपरिषदेतील नगरसेवक पदाचे उमेदवार सहलीला अनेक उमेदवारांवर सत्ताधारी नेते दबाव आणत असल्याचा आरोप काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मलू पाटील यांची माहिती. माजी आमदार रमेश कदम यांना कोल्हापूर उच्च न्यायालयाचा दिलासा. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यातून रमेश कदम दोषमुक्त. पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक. नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रचारासाठी कार्यकर्ता बैठक. हर्षवर्धन सपकाळ, यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखेडे उपस्थित. जालना जिल्ह्यात ढगाळ वातावरण, तर तूर पिकावर बुरशीजन्य आणि कीड रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता. शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता. जालन्याच्या भोकरदन तालुक्यात 40,000 हेक्टरवरील पेरणीचा टप्पा पूर्ण. रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू. ट्रॅक्टर आणि बैलाद्वारे पेरण्यांना सुरुवात. जालन्याच्या भोकरदनमधील पिंपळगाव रेणुकाईमध्ये सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. येत्या काही दिवसात क्विंटल मागे 500 ते 700 रुपये दरवाढ होणार असल्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज. नाशिकच्या मनमाड परिसरात गहू पेरणीला वेग. समाधानकारक पाऊस पडल्याने गव्हाचं क्षेत्र वाढण्याची शक्यता. 50% गव्हाची पेरणी पूर्ण झाल्याची शेतकऱ्यांची माहिती. सोलापूरच्या करमाळ्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक थांबवा. खासदार आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. केळीला 5 ते 10 रुपयांचा भाव मिळत असल्यानं शेतकरी नाराज. तुळजाभवानीचा शाकंभर नवरात्रोत्सव यंदा 20 डिसेंबर ते 4 जानेवारी दरम्यान पार पडणार. तुळजाभवानी मंदिरात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला तयारीचा आढावा. बार्शीच्या कापसे परिवारांनी लग्नाच्या पत्रिकेतून दिला मुलगी वाचवा संदेश. मुलगी जगली पाहिजे असा सामाजिक संदेश असलेल्या लग्नपत्रिका बनतायत सध्या चर्चेचा विषय. सराफा बाजारात चांदीच्या दरात 2,000ची वाढ. चांदीचे दर जीएसटीसह 1,64,800 रुपयांवर, तर सोन्याचे दर 1,22,800 रुपयांवर. छत्रपती संभाजीनगरच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील ऐतिहासिक ठेव्याची दयनीय अवस्था. देखभाल दुरुस्ती अभावामुळे जपून ठेवलेल्या प्राचीन वस्तू धोक्यात. दरवर्षी हजारो शिवप्रेमी संग्रहालयाला भेट देतात. मालेगावमधील चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केल्याचे प्रकरण. आरोपीला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली कोठडी. नागरिकांचा मालेगावमधील मोसमपुरावर ठिय्या. मालेगाव कॅम्प रोडवर नागरिकांचा संताप. चिमुकलीची हत्या करणाऱ्या आरोपीला फाशी द्या. नागरिकांकडून कॅम्प रोडवर घोषणाबाजी. मालेगावमधील अत्याचाराविरोधात येवल्यात निषेध मोर्चा. सराफा सुवर्णकार असोसिएशनच्या वतीने सराफा बाजार बंद ठेवत मूकमोर्चा. आरोपीला फाशीची शिक्षा द्या. मोर्चातून सराफा व्यापाऱ्यांची मागणी. मालेगावमधील चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केल्याच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलन. पुण्यातील स्वारगेट चौकात निषेध आंदोलन. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची आंदोलकांची मागणी. मालेगावमधील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ उद्या मालेगाव बंदची हाक. संपूर्ण मालेगाव बंद ठेवण्याचा निर्णय. बंदच्या माध्यमातून नागरिकांकडून निषेध व्यक्त केला जाणार. पुण्याच्या बावधनमधील दुय्यम निबंधक कार्यालयातील 20,000 दस्तांची तपासणी होणार. मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणात निलंबित दुय्यम निबंधकांनी नोंदवलेल्या दस्ताची तपासणी होणार. गेल्या 2 वर्षांमध्ये निलंबित दुय्यम निबंधकांकडून 20,000 दस्तांची नोंदणी. पुणे कोंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात दिग्विजयसिंह पाटील यांना चौकशीसाठी 28 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ. दिग्विजयसिंह पाटील बुधवारी विकास खारगे चौकशी समिती समोर हजर झाले. 18 नोव्हेंबरला नोटीस मिळाल्याचं दिग्विजयसिंह पाटील यांनी सांगत वेळ मागितली. धाराशिवच्या परंडा नगरपालिकेत अर्ज छाननी दरम्यान दगडफेक केल्याप्रकरणी 24 जणांवर गुन्हे दाखल. शिंदे सेनेच्या उमेदवारास 3 अपत्य असल्याने जनशक्ती आघाडीकडून आक्षेप घेण्यात आला. सावंत गट आणि राहुल मोठे गट आमने सामने. सोलापुरात तहसीलदारांविरोधात प्रहार संघटना आक्रमक. प्रहार संघटनेचा तहसीलदारांवर भ्रष्टाचाराचा आरोप. तहसीलदार निलेश पाटलांच्या नावाच्या फलकावर काळं फासत प्रहारचं आंदोलन. अहिल्यानगरच्या अकोले तालुक्याचे आमदार किरण लहामटेंविरोधात नागरिक आक्रमक. सामान्य नागरिकाला मारहाण केल्याचा लहामटेंवर आरोप. संतप्त नागरिकांचं लहामटेंविरोधात आंदोलन. नांदेडमध्ये विद्यार्थ्यांना वसतिगृह खाली करण्याच्या सूचना. क्रीडा महोत्सवासाठी वसतिगृह खाली करण्याच्या सूचना. विद्यापीठात विद्यार्थी संघटनेचं जोरदार आंदोलन.
विद्यार्थ्यांची पर्यायी राहण्याची व्यवस्था करण्याची मागणी. साईबाबा संस्थान रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना मारहाण. वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रीतम वडगावे यांना रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पिंपरी चिंचवडमध्ये पत्नीच्या अटकेची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकास 2,14,00,000 रुपयांना गंडा. पिंपरी चिंचवड सायबर पोलिसात गुन्हा दाखल. अधिकचा तपास सुरू. रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या ताम्हिणी घाटात महिंद्रा थार गाडीचा अपघात. थार गाडी सुमारे 500 ते 600 फूट खोल दरीत कोसळली. शोधकार्यादरम्यान 6 जणांचे मृतदेह हाती. नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाकडून घरफोडी करणाऱ्या 3 आरोपींना अटक. आरोपींकडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 4,25,000चा मुद्देमाल जप्त. सय्यंगा, स्वामी, सय्यद अली आणि मनोज दिघे असं अटकेतील आरोपीचं नाव. जळगावच्या भुसावळमधील वकिलाची 21,50,000ची फसवणूक. विवेक पाटील असं फसवणूक झालेल्या वकिलाचं नाव. या प्रकरणी वकिलाच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जादा परताव्याचं आमिष दाखवून फसवणूक केल्याची माहिती. कोल्हापुरात जुटीवाल्या भोंदूबाबाच्या दरबारावर पोलिसांचा छापा. कोल्हापुरातल्या उपनगरात भोंदूबाबाचा दरबार सुरू असायचा. भोंदूबाबाचा पोलिसांकडून शोध सुरू. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये सहाय्यक बँक मॅनेजरचा निघाला कॅनरा बँकेतील रोकड चोर. मॅनेजरने स्वतःच्या वडिलांसह बँकेतील 2 ग्राहकांच्या 1.22 कोटींच्या एफडींवर मारला डल्ला. मॅनेजर ऑनलाईन गेमिंगमुळे कर्जबाजारी झाला असल्याची माहिती. बीड जिल्ह्यातील 2 शिक्षणाधिकाऱ्यांचे निलंबन. शिक्षण विभागातील कामकाजात अनियमितता केल्याने कारवाई. माध्यमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांच्यावर निलंबनाची कारवाई. जळगावच्या एरंडोलजवळ डंपरच्या धडकेत महसूल कर्मचाऱ्याचा मृत्यू. मॉर्निंग वॉक करत असताना डंपरने जोरदार धडक दिल्याची घटना. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल. पुण्याच्या बालेवाडीत हिट अँड रनची घटना. अपघातात 7 वर्षीय मुलाचा मृत्यू तर 5 वर्षीय भाऊ आणि आजोबा जखमी. घटनेनंतर टेम्पो चालक फरार. पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारी वकिलाला लाच घेताना अटक. वरच्या कोर्टात अपील न करण्यासाठी तब्बल 1.5 लाखांच्या लाचेची मागणी. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सोलापूरच्या माढ्यात हॉटेल मॅनेजरला केलेल्या मारहाणी प्रकरणी हॉटेल मालकाचा जामीन न्यायालयाने फेटाळला. पोलीस कोठडी संपल्याने हॉटेल मालक लखन मानेने जामिनासाठी अर्ज केला होता. लखन मानेवर मारहाणीचे 8 गंभीर गुन्हे दाखल. गोंदियाच्या डांगोर्लीत 20 दिवसांच्या बाळाच्या खोट्या अपहरणाचा भांडाफोड. आईकडून नवजात बाळाची हत्या. अपहरण केल्याचा भास होऊन पोलिसांनी दिला होता गुंगारा. 24 तासात गुन्हे शाखेने आईला बेड्या ठोकल्या.